तर यावेळी नेमका कोणाला कोणता पुरस्कार जाहीर करण्यात आलाय पाहूयात। अभिनेते धर्मेंद्र यांना मरणोत्तर पद्मविभूषण पुरस्कार जाहीर झालाय। क्रिकेटपटू रोहित शर्माला पद्मश्री पुरस्कार जाहीर करण्यात आलाय। क्रिकेटपटू हरमनप्रीत कौरला पद्मश्री पुरस्कार जाहीर झालाय। माजी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना पद्मभूषण पुरस्कार जाहीर झालाय। गायिका अलका याग्निक यांना पद्मभूषण पुरस्कार जाहीर झालाय। देशातील सर्वोच्च नागरी सन्मानांपैकी महत्त्वपूर्ण असा पद्म पुरस्कारांमध्ये महाराष्ट्रातील 15 जणांचा गौरव करण्यात आलेला आहे। तर ग्राफिक्सच्या माध्यमातून आपण नजर टाकणार आहोत नक्की या दिग्गज पुरस्कार विजेत्यांमध्ये नेमकी कुणाकुणाची नावे आहेत। यामध्ये मरणोत्तर पद्मविभूषण धर्मेंद्र यांना जाहीर झालाय। त्याचबरोबर पियुष पांडे यांनाही मरणोत्तर पद्मभूषण जाहीर झालाय। सतीश शाह यांना मरणोत्तर पद्मश्री, अलका याग्निक यांना पद्मभूषण हा पुरस्कार जाहीर झालाय। बँकिंग क्षेत्रातून पद्मभूषण उदय कोटक यांना जाहीर झालाय। वैद्यकीय क्षेत्रातून डॉक्टर रामचंद्र गोडबले दाम्पत्य यांना पद्मश्री जाहीर झालाय। बालरोग तज्ञ डॉक्टर अर्मिरा फर्नांडिस यांना पद्मश्री पुरस्कार, तर तारपा वादक भिकल्या धेंडा यांना पद्मश्री पुरस्कार जाहीर झालाय। क्रिकेटपटू रोहित शर्माला पद्मश्री, कृषी क्षेत्रातून डॉक्टर श्रीरंग लाड यांना पद्मश्री पुरस्कार, उद्योजक अशोक खाडे यांना पद्मश्री पुरस्कार, तर सामाजिक कार्यकर्ते जनार्दन बोधे यांना पद्मश्री पुरस्कार जाहीर झालाय। याबरोबरच कला क्षेत्रातून आर माधवन यांना पद्मश्री पुरस्कार, लोकनाट्यातून रघुवीर खेडकर यांना पद्मश्री पुरस्कार, सौर ऊर्जेतील नामख्यात सत्यनारायण यांना पद्मश्री पुरस्कार जाहीर झालाय।